आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा बदल घडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार आज मुंबईत दाखल झाल्या असून त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार असल्याची माहिती आहे. बातमी नेमकी काय आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानमंडळ गटाची बैठक आज शनिवार 31 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजता मुंबईत होणार होती. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या विधिमंडळ नेत्या म्हणून निवड केली जाणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी दिली. राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार आज पहाटे मुंबईत पोहोचल्या. त्या आपल्या मुलगा पार्थ पवार यांच्यासोबत दक्षिण मुंबईतील त्यांच्या दिवंगत पतीच्या अधिकृत निवासस्थानी देवगिरी येथे दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी आज दुपारी विधिमंडळ गटाची बैठक झाल्यानंतर संध्याकाळी 5 वाजता लोकभवन येथे एक साधा शपथविधी होण्याची शक्यता आहे. या शपथविधीनंतर सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 40 आमदार आज विधान भवन येथे बैठक घेणार आहेत. विधानसभेचे सदस्य नाहीत तरी उपमुख्यमंत्री कशा? तर सुनेत्रा पवार या सध्या महाराष्ट्र विधानसभेच्या किंवा विधान परिषदेच्या सदस्य नाहीत, मात्र त्या राज्यसभा खासदार आहेत. चर्चा अशी आहे की त्या उपमुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यसभेतील त्यांची जागा पार्थ पवार घेऊ शकतात. ही सगळी राजकीय घडामोड राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि सुनेत्रा पवार यांचे पती अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यातील बारामती येथे विमान अपघातानंतर घडत आहे. अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे की सुनेत्रा पवार यांच्या नियुक्तीबाबत किंवा शपथविधीबाबत मला काहीच माहिती नाही. हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. घाईघाईत हा निर्णय का घेतला जातोय याबाबत मला स्पष्टता नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत काय म्हटले? त्यांची प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितलं की उपमुख्यमंत्री पदाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस जो निर्णय घेईल त्याला आमचा पाठिंबा असेल. आम्ही अजितदादांच्या कुटुंबासोबत आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत आहोत. सुनेत्रा पवार 2024च्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवार होत्या. त्यांनी आपली नणंद आणि विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, मात्र निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्या राज्यसभेवर निवडून आल्या. सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार असल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. तुमचं मत काय? हा निर्णय योग्य आहे का? कमेंट करून एकदा नक्की सांगा. माहिती आवडल्या असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.